बेवड्याचं म्हणणं असं आहे की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी त्याची गेम केली आहे आणि पडताळणी जे पत्र आहेत किंवा कुणबी ज्या नोंदी आहेत आणि कुणबी प्रमाणपत्र आहेत ते शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब रद्द करायला लावत आहेत. तर मूर्ख माणसा, बिनाक्कल माणसा, तर याचं म्हणणं असं आहे की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि यांना बावनकुळेंनी सांगितलं आणि बावनकुळेंचं फडणवीस साहेब ऐकतात. शिंदे साहेबांकडे पण कोणीतरी ओबीसीचे नेते जाऊन बसतात म्हणून शिंदे साहेब पण त्यांचं ऐकतात आणि जे कुणबी प्रमाणपत्र आहेत ना त्या नोंदी रद्द करायला लागले. ते कोण करायला लागले? फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब. बघा, मूर्ख बिनाक्कल माणूस. याच्यासाठी शिकलेला नेता असावा, शिकलेला म्होरक्या असावा आपला, ज्याला संविधानाची जाण असावी. आपल्या देशाला लोकशाही लागू आहे बरं का, हुकुमशाही नाही. वारंवार सांगते, आपल्या देशाला संविधान लागू आहे बरं का. हा बेवडा सांगेल आणि त्या पद्धतीत मध्ये संविधान चालवतील असं नाही. आता विषय काय असतो माहिती का, जाड पडताळणी समिती असती, ती सुप्रीम कोर्टाने नेमलेली आहे. सुप्रीम कोर्टाची ती जाड पडताळणी समिती ती याच्यावर काम करते. मग त्याच्यामध्ये ना केंद्र सरकारला हस्तक्षेप करतायत ना राज्य सरकारला हस्तक्षेप करतायत. बघा, मग आता त्या जाड पडताळणी समितीमध्ये जर काही बोगस नोंदी असतील, जरा काही बोगस नोंदी असतील, ते रद्द होत आहेत. त्याच्या विरोधात जर आम्ही म्हणजे जे कोण आहेत आम्ही या विषयावर बोलत होतो की ओबीसी मधून सरसकट नसावं. जे ईडब्ल्यूएस आहे तेच आपल्यासाठी चांगलं होतं. ओबीसी मधनं काय होणार आहे, सरसकट घेतलं की फक्त राजकारणासाठी त्याचा फायदा होणार आहे. परंतु आता बघताय ना, ते पण रद्द होत आहे. दनादन नगरसेवक पदावर निवडून आलेल्या लोकांना काय करावं लागतंय, पद सोडावं लागतंय या मूर्खाच्या नादी लागून. त्यामुळं माझी विनंती आहे, या मूर्खाच्या नादी लागू नका. याची बगबग चालू झाली. आता तिकडं शरद पवारांना बंडल दिलेले असतील याला मूर्खासारखं काहीतरी बरळायला. आता त्यांनी सांगितलंय सकाळी की तुमच्यापेक्षा ते उद्धव साहेब बरे होते. म्हणजे आता उद्धव साहेबांकडनं पण पोतं एखादा आला असेल नाही का. तर याचा मूर्खपणा चालू झालेला आहे. मराठा समाजाला वारंवार पहिलेही सांगत होते ना, आत्ताही सांगते, मीही त्याच समाजाची आहे, मीही मराठाच आहे. काय ना, तुम्ही लोकांनी जे काय ट्रोल केलं ना मला 3 वर्षापासून, मला काही फरक पडला नाही त्याचा. मी खरं बोलत असते, बोलत आहे आणि बोलत राहीन. तुमच्या ट्रोल करण्याने, तुमच्या घाणघाण शिव्यांनी मला फरक पडणार नाही, परंतु आणि पडलाही नाही. परंतु काय मिळवलं तुम्ही हे फक्त आता सांगा. ह्याच्या नादी लागून यांनी याचं मिळवलं भरपूर. बघितलं ना, याच्या मुलाचं ऑपरेशन करायला कुठं, मुंबईला, लीलावती. बरं का, तुमची मुलं कुठे आहेत? त्याच्या मागं पळणाऱ्यांनो, तुमच्या मुलांची सरकारी हॉस्पिटलमध्ये तरी नीट ट्रीटमेंट होती का? हा बघा कुठे जाऊन पोहोचला. बरं, त्याला तिथं भेटायला कोण कोण आले होते बघितलं सगळ्यांनी ना. इतके दिवस याच्या पोराला आजारच होत नव्हते बघा. झाले तरी ते तिथले तिथं ते नीट होत होते. पण आता कुठं, मुंबई. हा, लय खतरनाक काम आहे. म्हणजे त्याने इतकं मिळवलं की अजूनही तुम्ही ना, अरे शुद्धीत या. तुम्हाला जी अफूची गोळी पाजली ना त्यांनी, जो अफू दिलाय ना आरक्षणाचा, ओबीसीच्या माध्यमातून आपलं भलं होणार आहे त्याचा, त्या गुंगीतनं बाहेर या, शुद्धीवर या. अरे हा याचं घर भरतोय, हा मोठमोठे टेंडर घेतोय, याचे जे सहकारी आहेत ते बघा अब्जोपती झालेत. त्यांच्या संपत्तीमध्ये इतकी वाढ कुठून झाली आहे. सरकारला वेठीस धरून वारंवार चुकीच्या मागण्या करतोय, चुकीच्या मागण्या त्यांच्याकडनं मान्य करून घेतो. परंतु त्या कोर्टात तर टिकल्या पाहिजेत रे. सरकार देईल पण तुला, हा चल दिलं, सरकारने तुला दिलंच होतं, सरकारने कुठं नाही म्हणलं. परंतु पुन्हा एकदा सांगते, अरे या देशाला संविधान लागू आहे रे मूर्ख माणसा. ती कोर्टात टिकलं पाहिजेत ना. जर त्याला कुणी चॅलेंज नाही केलं तर ठीक आहे, परंतु जर तू कुणाच्या तरी ताटातलं खाशील तर तो कसं काय तुला देईल बरं? तू एखाद्याच्या जमिनीवर अतिक्रमण करशील. वारंवार सांगते मी की ते ओबीसी आपलं नाहीये, ते कुणाच्या तरी नावावर केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच. मग ते जर आपल्या नावावर नाहीच आहे त्याचा 7/12, तर तू तिथं अतिक्रमण केलं म्हणजे तो तुकडा किंवा ती जमीन आपल्या नावाची होणार आहे का नाही? ज्याची आहे तो कोर्टामध्ये याचिका दाखल करेल. ज्या वेळेला 7/12ची पडताळणी होईल की हा तुकडा कुणाच्या नावावर आहे, हा गट नंबर कुणाच्या नावावर आहे,
त्यावेळेला काय होतं, तो तुकडा त्याचा त्याला द्यायला लावतात सरकार परत. हा, तसं हे होतंय आता. तू कुणाच्या तरी ताटातलं खायला लागला, मग लोक काय करायला लागलेत, त्याच्या विरोधात याचिका दाखल करायला लागलेत. जाणार, कारण या देशाला संविधान लागू आहे, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, आणि लोकशाहीच्या मार्गाने लोक जातात, कोर्टात मध्ये धाव घेतात. हा, तर मूर्ख माणसा, तुझे पेरणं लावलं ना फडणवीसने केलं, शिंदे साहेब, अरे गू खाणाऱ्या शिंदे साहेबांना किती लुटलं तू, त्या भोळ्या बाबड्या माणसाला किती लुटलं रे, किती त्या माणसाने तुला सहकार्य केलं. नीच माणसा, आज तुझे उभा आहे ना, तो शिंदे साहेबांमुळे उभा आहे, भीक माग्या. तुला त्या माणसाने किती सहकार्य केलं, किती सपोर्ट केला ना, आज तू खायला लागला बचा 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 त्यांचा. नीच माणसा. याला काय माहिती का, तो कोण आहे, तो वैद्यकीय अधिकारी मंगेश चिवटे. हा मंगेश चिवटे हाय ना, जसा त्या उद्धव ठाकरेच्या गटामध्ये आहे ना तो संजय राऊत, तसा शिंदे साहेबांच्या गटामध्ये हा मंगेश चिवटे. हा मंगेश चिवटे ना, त्या शिंदे साहेबांचा पक्ष आतून पोखरायला लागला. लक्षात घ्या, शिंदे साहेब, हा व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत जर जाईल तर या गोष्टीकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. हा मंगेश चिवटे ना तुमच्या पक्षाची वाढ होऊ देते. जर कुणी कर्तबगार कार्यकर्ते जर तुमच्या पक्षात यायचं म्हटलं ना, तर हा मंगेश चिवटे तिकडे तुमचे कान भरतो किंवा तुमच्यापर्यंत येऊ देत नाही त्या लोकांना. हा मंगेश चिवटे हटवा. हा मंगेश चिवटे ना तिथं जाऊन पालत्या मांड्या घालू घालू बसत होता त्याच्याजवळ, आणि यांनी ना त्या शिंदे साहेबांना भोळे बाबडे येते त्यांना काहीतरी सांगून ना याला डोक्यावर घ्यायला लावलं. कुणी? या मंगेश चिवटेने. हा मंगेश चिवटे म्हणजे कोण आहे, शिवसेनेचा जो संजय राऊत आहे का, तसा हा मंगेश चिवटे इकडं. हा फक्त तो बोलतो, तो भुकतो, आणि हा न बोलताय ना अशा काड्या करतो. त्यामुळं असे जर लोक असतील ना शिंदे साहेब, तर काय होतं, ते चुकीचं काहीतरी तुम्हाला सांगतात, आणि तुमचं कार्यकर्त्यांवर फार प्रेम आहे, तुम्ही ऐकता त्यांचं. याने चुकीचं तुम्हाला सांगितलं आणि त्या पद्धतीत तुम्ही ते त्यावेळेला या भिकारचोट जरांग्याला तुम्ही मदत केली, आणि आज तुम्ही बघताय की काय अवस्था झालेली ती. त्यामुळं माझी विनंती आहे शिंदे साहेब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, की पहिलं त्या मंगेश चिवटेला तुम्ही लांब करा. हा, तो योगेश केदार, तो मंगेश चिवटे, हे जे आहेत ना, हे भिकारचोट माणसं जे आहेत ना, हे काहीतरी चुकीचं पसरवतायत. हे तिकडं पण काहीतरी तुम्हाला सांगतात, इकडं पण येऊन वेगळंच सांगतात, समाजामध्ये वेगळीच वार्ता पसरवतायत की शिंदे साहेब आमचं फार ऐकतात, आम्ही म्हणून तेच होतंय. म्हणजे अशा पद्धतीची ही लोक आहेत. त्यामुळं शिंदे साहेब तुम्ही खरंच ओळखून घ्या, हा योगेश केदार आणि तो मंगेश चिवटे पहिले काढून फेका तुमच्या तिथून. हे असली चुकीची माणसं तुमच्या पक्षात ठेवू नका, नाहीतर त्या संजय राऊतनी आणि त्या चुचुमाबाईंनी जो त्या पक्षाचा काय केली, आज बचत गट करून ठेवला. काय उद्धव गटाचा बचत गट करून ठेवला त्यांनी, पक्ष म्हणून ठेवलाच नाहीये. तशी तुमच्या पक्षाची अवस्था नको व्हायला, एवढं लक्षात ठेवा. आणि राहिला विषय तर गांजा फुक्या, गांजाला पैसे कमी पडलेत का तुला, टेंडर कमी पडलेत का ते, आणि बावनकुळे साहेबांवर बोलतोय. मला असं वाटतं 100% बघा तुम्ही ना चांगली चौकशी करा, माझा अंदाज कधीच खोटा ठरत नाही. बावनकुळे साहेबांनी ना याचे जे रेतीचे डंपर आहेत का त्याच्यावर 100% कारवाया केल्या असतील, कारण हा रॉयल्टी न भरता रेतीचा उपसा करतोय, हा सरकारची रॉयल्टी बुडवतोय. त्याच्यावर बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री आहेत, त्याच्यामुळे बावनकुळे साहेबांनी काय केलं असं, कारवाया करायला लावल्या असतात, म्हणून बावनकुळे साहेबांचा पण गोखायला लागला आता. हा, याचं आहे ना तुम्ही चांगलं आहे ना, तुम्ही पाहणी करा, 100% हा विषय निघणार आहे. बावनकुळे साहेबांच्या कामाला लागला तर बावनकुळे साहेबांनी कारवाई करायला लावली असं.